श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. त्रिमूर्ती या परिवारामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, विशेषतः श्रावण महिना म्हटला की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे भगवान महादेव. श्रावणामध्ये महादेवांची पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, मृत्युंजय मंत्र जप, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, अशा अनेक प्रकारचे भगवान शिवांची पूजा होत असते. तर मंडळी, महादेवाची पूजा करताना काही वस्तूंना विशेष महत्त्व दिले गेले आहे. या वस्तू नसतील तर महादेवाची पूर्ण पूजा करताच येत नाही. तर तुमच्याकडे यापैकी जर काही वस्तू असतील आणि काही वस्तू नसतील तर नक्कीच श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी आपण या वस्तू घरी आणायच्या आहेत. तर बघा, यामध्ये पहिलं म्हणजे शिवपिंड, रुद्रयंत्र, रुद्राक्षाची माळ, अभिषेकासाठी गळती पात्र किंवा धारापत्र, यापैकी ज्या काही तुमच्याकडे वस्तू असतील किंवा नसतील त्या घेऊन यायच्या आहेत. आता शिवपिंड, महादेवाच्या पूजेतील मुख्य वस्तू म्हणजे शिवपिंड. मंडळी, सर्वप्रथम आपण बघूया शिवपिंडीविषयी माहिती. महादेवाची पूजा म्हटली की शिवपिंडीला अत्यंत महत्व आहे. मंदिरामध्ये आपण जे शिवलिंग पाहतो त्यावर आपण फक्त जल अर्पण करतो, दूध अर्पण करतो, बेलपत्र वाहतात आणि ओम नमः शिवायचा जप करतात. तिथे पंचोपचार पूजा केली जाते. पण घरामध्ये आपल्याला शिवपिंड पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर अभिषेक करू शकतो. त्यामुळे घरामध्ये आपण शिवपिंड आणताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती शिवपिंड ही आपण घरामध्ये जर देवाऱ्यामध्ये आपल्याला स्थापन करायची आहे तर 3 इंचापेक्षा मोठी नकोय. कारण 3 इंचापेक्षा मोठी शिवपिंड किंवा कोणतीही मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवत नाही, तिची पूजा करत नाही. त्यामुळे शिवपिंड आणताना आपण शिवपिंड ही बघून घ्यायची आहे. खूप मोठी नको, खूप एकदमच छोटी नको, मीडियम पद्धतीची, म्हणजेच 3 इंचा म्हणजे आपलं एक जे बोट असतं 3 इंच, त्याप्रमाणे आपण शिवपिंड ही आणायची आहे. आणि त्यावर आपण नंतर, आता श्रावण महिना सुरू होतोय त्यावर आपण अभिषेक करणार आहोत, त्यामुळे आपण शिवपिंड ही आणायची आहेत. आणि शिवपिंड आणून झाली की आपण त्याची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये करायची आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यावर अभिषेक करू त्यावेळेस ही शिवपिंड ही अभिमंत्रित होत असते, तिच्यामध्ये देवत्व येत असते. तर आता दुसरं बघा, रुद्रयंत्र. आता रुद्रयंत्र म्हटलं की म्हणजे बऱ्याच मंडळींना माहित नसतं रुद्रयंत्र म्हणजे काय. तर बघा, रुद्रयंत्र हे असं आहे की यावर जर आपण अभिषेक केला आणि याचं तीर्थ जर घेतलं तर आपल्या घरामध्ये जे काही हट्टी मुलं असतात बघा, हट्टी तापट मुलं असतात, किंवा घरामध्ये कोणाला व्यसन असेल, दारू वगैरे कोणी पित असेल किंवा बाहेरचं काही व्यसन असेल, तर याचं जर तीर्थ घेतलं आपण संकल्प करून, जर 51 दिवस हे तीर्थ जर घेतलं आपण, तर कोणतीही म्हणजे कसंही व्याधी असू द्या, कोणतंही व्यसन असू द्या, भावपूर्वक श्रद्धापूर्वक जर हा अभिषेक करण्याचं तीर्थ घेतला तर कोणतंही व्यसन या रुद्रयंत्राच्या अभिषेकाने सुटत असतं. पण त्याच्याच बरोबर आपला भाव महत्वाचा आहे आणि आपली श्रद्धा महत्वाची आहे. कोणतीही सेवा करताना आपण देवावर विश्वास ठेवून ती सेवा करायची आहे. तर असं हे रुद्रयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर श्रावण सुरू व्हायच्या आधी नक्कीच घेऊन या आणि आपल्या देवघरामध्ये याची स्थापना करा आणि अभिषेक करून याची प्राणप्रतिष्ठा करून घ्या. तर बघा, त्याच्यानंतर येते ती रुद्राक्षाची माळ. आता रुद्राक्षाची माळ ही खूप महत्वाची आहे. ही रुद्राक्षाची माळ आता आपण वरती जे बघितलं रुद्रयंत्र, यावर ठेवून आपण हा अभिषेक करायचा आहे आणि त्याचं ते तीर्थ घ्यायचं आहे. रुद्राक्षाची माळ म्हणजे भगवान शिवांना खूपच प्रिय आहे. अनेक शिवभक्त रुद्राक्षाची माळ हातात घेऊन मंत्र जप करतात. श्रावण महिना हा नामस्मरणासाठी अत्यंत सुंदर काळ आहे. तुम्ही सकाळी जर पूजा झाली त्याच्यानंतर आपण रुद्राक्षाची माळीवर ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षेमामृतात हा मंत्र जप आपण करू शकतो. आणि ही माळ जे काही वरती रुद्रयंत्र दाखवलं त्यावर ठेवायची आहे आणि अभिषेक करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही रुद्रमाळ लागणार आहे. आता त्याच्यानंतर येतं अभिषेकासाठी गळती पात्र म्हणजेच धारापात्र. आता बघा, जर तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर, तर हे गळती पात्र खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला दोन्ही याच्यावर अभिषेक करायचा आहे तर तुम्ही दोन दोन गळती पात्र घेऊन या. म्हणजे ज्यावेळेस आपण रुद्र वाचू त्यावेळेस दोन्हीकडे अभिषेक चालू करून द्यायचा असतो आणि म्हणजे एकाच वेळी दोन्हींचा अभिषेक होत असतो.
त्यामुळे हे गळती पात्र खूप महत्वाचं आहे. ते श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच आपण घेऊन यायचंय, जेणेकरून आपला पूर्ण श्रावण महिना आपल्याला अभिषेक करायला भेटणार आहे. तर बघा मंडळी, असं हे या 4 वस्तू आहेत. त्या जर त्याच्यापैकी आपल्याकडं जर कोणती एक वस्तू नसेल, तर ती घेऊन या. असेल तर परत आणायची गरज नाही. पण नसेल तर नक्कीच घेऊन या. आणि या सेवा आता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायच्याच आहे. श्रावण महिना आता अगदीच 2-4 दिवसावर आलेला आहे. मंगळवारी काहीतरी अमावास्या आहे, मंगळवार, बुधवार. त्यामुळे गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होतोय. आणि असे हे जे काही तुमच्याकडे वस्तू नाही त्या घेऊन यायच्या आहेत. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं, की आपल्याकडे या ज्या वस्तू आहेत, ज्या शंकरांच्या म्हणजे अभिषेकासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. श्रावण महिन्यामध्ये ह्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपण घेऊन यायच्या आहेत. चालेल, मग या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या असाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.